करण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना द्यायची असती. सालाबादप्रमाणे चालत आलेला हा नामिक तो सोहळा व या 16 दिवसांची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामरेच्या वाटेला आली हे माझे भाग्यच आहे. मज पामरे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. कीर्तनाच्या निमित्ताने जमलेले सर्व टाळकरी माळकरी विनेकरी हार्मोनियमचार्य सांस्कृतिकवाले स्वयंपाक बनवणारे आचारी पंक्तीला जेवणारे जेवून कीर्तनाला न बसणारे घरी निघून जाणारे कीर्तनाला येऊन झोपा करणारे घरून जुन्या चपल्या आणणारे व जाताना दुसऱ्यांच्या नवीन चपल्या घेऊन जाणारे कोणाचंच नाव घ्यायचं राहिले लोक सर्वांच्या एकदाच दंडवत घालते. मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनात ज्यांचा अभंग मी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला त्यांचा अधिकार साधा होता का? 400 एकर जमीन त्यांनी लोकांना दान देऊन टाकली व कारागिराच्या वैतांनी इंद्रांच्या डोहात बुडवल्या. भयान दुष्काळात अन्न करून त्यांची बायको व मूल मरण पावली तरी ते दुःखी नव्हता. म्हटले बरी या दुष्काळा पिढा गेली. गाढवं करून लोकांनी दिंड काढली व सकाळी तुकाराम महाराजांना बेहम केले. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज त्यांच्याकडे गेले व म्हटले मला मारल्याने तुमचे हात दुखले असतील दाबून देऊ का? जगाने इतका त्रास दिला तरी त्यांचे प्रतिष्ठान न करता सर्व सहन केले आणि त्यांच्या कल्पनेसाठी गाथेची निर्मिती केली. आज त्याच गाथेतून आजचा भाग मी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक व्यक्तीने नम्र राहायला पाहिजे. ज्या व्यक्तीच्या अंगी नम्रपणा असेल तो व्यक्ती संतपदापर्यंत पोहोचतो. माऊली ज्ञानोबारायांना व तुकाराम महाराजांना जगाने त्रास दिला तरी त्यांचे प्रतिष्ठान न करता सर्व सहन केले. माऊली ज्ञानोबाराय पसायदानमध्ये तेच म्हणतात जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आपण आपल्या आईवडिलांपुढे नेहमी नम्र राहायला पाहिजे. आपण आपल्या संस्कृतीपुढे धर्मापुढे देवंतापुढे नेहमी नम्र राहिले पाहिजे. ज्या गुरुने आपल्याला ज्ञान म्हणून पाजलं त्या गुरुसमोर आपण नेहमी नम्र राहिले पाहिजे. शिष्याने कसं राहायला पाहिजे? पहिल्या काळी समोरून गुरु दिसले ते दुसऱ्या वाटेने जायचे. आताचे शिष्य गुरुलाच म्हणतात गुरुजी तंबाखू आहे का तंबाखू? विठ्ठल 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 विठ्ठल. एका गुरुने शिष्याकडे 10 रुपये दिले. त्याला सांगितले पेड्या. शिष्य आपल्याच गावातला होता जरा खतरनाक होता. मुलाने 10 रुपये घेतले गावात गेला. दुकानदाराने म्हटला दुकानदार पेढे द्या. दुकानदाराने 3 पेढे दिले. नीट लक्ष देऊन ऐका किती पेढे दिले तर 3. लोकांना प्रश्न विचारायचा काका सांगा किती दिले? 3. विचार काका सांगा किती दिले? 3. ते काका नाही त्या काकी त्या खाली खाली इकडचे काका खाली. हा विचार. तर 3 पेढे दिले. शिष्याने 3 पेढे हातात घेतले. समोर चालत आला. पहिला खाऊन बघितला कसा आहे खाऊन बघू का? शिष्याने पहिला पेढा हातात घेतला आणि तोंडात टाकला. समोर चालत गेल्यावर त्याच्या मनात एक विचार आला गुरुजी घरी गेल्यावर दुसरा पेढा मलाच देणार. म्हणून शिष्याने दुसरा पेढा हातात घेतला आणि तोंडात टाकला. घरी गेल्या गुरुजींसमोर 3रा पेढा ठेवला. गुरुजी म्हटले 10 रुपयाचा एकच पेढा आला का? शिष्य म्हटले 3 आले. शिष्याने गुरुजी रागवले आणि म्हटले सांग बाकीचे 2 पेढे कुठे गेले? पेढे कुठे गेले? तर त्याने सांगितले पहिला पेढा खाऊन बघितला. दुसरा घरी आल्यावर तुम्ही मला देणार म्हणून दुसरा पेढा खाल्ला आणि 3रा पेढा तुमच्या समोर ठेवला. गुरुजी म्हणले बाकीचे 2 पेढे कसे खाल्ले सांग बरं. शिष्याने 3रा पेढा हातात घेतला तोंडात टाकला. खाल्ल्याबरोबर म्हटला तोंडात टाकला आणि म्हटला असा खाल्ला विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल